नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 निकाल लागलेला आहे. त्या निकालानुसार बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क्स 82 आहेत, बरेचसे विद्यार्थ्यांचे मार्क 90 आहे. सो पहिला तर प्रश्न जो की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की ज्यांना 82 मार्क पडलेले आहे ते विद्यार्थी पात्रच होणार आहेत. त्यांच्या आत्ता सर्टिफिकेटवरती अपात्र किंवा नॉट एलिजिबल सांगितलं आहे, पण ते पात्र होतील. त्यासाठी सर्वांनीच आपल्या प्रोफाईलमधनं आक्षेप नोंदवायचा आहे किंवा त्यांच्या मेल आय डीवरती मेल करून आक्षेप नोंदवायचा आहे. त्यांचा मेल आय डी आणि त्यांचं प्रोफाईल तुम्हाला माहितीच आहे, त्यांच्या वेबसाईटला दिलेला आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की शिक्षक म्हणून तुम्ही जर टीईटी एक्झाम दिली असेल तर तुम्हाला पडलेल्या मार्क्स नुसार तुम्ही आता 82 मार्कांवर असाल किंवा 90 मार्कांवर असेल. सो तुम्हाला इथे पात्रतेच्या निकषामध्ये काय नेमका नियम आहे आणि तुम्हाला कॅटेगरी आणि ओपन नुसार मार्क किती आहेत थोडक्यात आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यातला पहिला मुद्दा, पात्रता निकष काय असणार आहे, नियुक्ती कॅटेगरी कोणती. आता बघा, एक शिक्षक मी कन्सिडर करतो, ए नावाचा हा शिक्षक आहे आणि हा शिक्षक नियुक्तीच्या वेळेस एका कॅटेगरी मधनं असेल तर कॅटेगरी मधून असेल किंवा तो ओपन मधनं पण असू शकतो. बरोबर आहे, मी दोन घेतलेले ऑर, इथे ऑर करतो, कॅटेगरी मध्ये असेल किंवा ओपन मधनं तो असू शकतो. मग जर हा कॅटेगरी मध्ये होता, फॉर एक्झाम्पल हा होता ओबीसी मधनं, मग आता पण जर बघितलं त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नसून हा उमेदवार कदाचित तो असू शकतो ईडब्ल्यूएस मधून जाऊ शकतो, कदाचित तो एससीबीसी मधनं जाऊ शकतो, कदाचित तो इतर कॅटेगरी मधनं अदर कॅटेगरी मधनं जाऊ शकत होता. म्हणजे आता जर विचार केला, म्हणजे आता म्हणजे केव्हा, जो टीईटीचा फॉर्म भरत असताना ज्या कॅटेगरी मधनं तो बिलॉंग करतो किंवा ज्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे त्यातनं तो जर पास झाला असेल कॅटेगरीमध्ये 82 किंवा 82 प्लस मार्क त्याला असेल तर त्या शिक्षकाला टीईटी पात्र म्हणून गणण्यात येणार आहे. बरोबर आहे. भले तो नियुक्तीच्या वेळेस वेगळी कॅटेगरी असू द्या आणि नंतरची वेगळी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. जर का एखादा शिक्षक नियुक्तीच्या वेळेस ओपन मध्ये होता आणि सध्या तो आत्ता त्याच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, कदाचित एससीबीसी असेल, कदाचित ओबीसी असेल, कदाचित ईडब्ल्यूएस असेल. सो आता मराठा आंदोलन झाल्यानंतर काहींचे सर्टिफिकेट निघालेले आहेत. सो एखादा शिक्षक म्हणू शकतो, सर नियुक्तीच्या वेळेस माझी कॅटेगरी वेगळी होती आणि आता वेगळी आहे आणि नियुक्तीच्या वेळेस मी ओपन मधून होतो, आता कॅटेगरी मधून आहे. मग आता मला जर मार्क 82 पडले किंवा 82 प्लस पडले तर मी पात्र होणार आहे का, तर यस पात्र होणार आहे. बघा, तुमची नियुक्ती, तुमचं सिलेक्शन जे आहे ते त्यावेळेस झालेलं आहे, त्याचा आणि आता संबंध नाहीच. आता फॉर्म भरत असताना, म्हणजे जनरल सांगायचं म्हटलं तर टीईटीचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे व्हॅलिड जे सर्टिफिकेट आहे कॅटेगरीचं ते कोणतं आहे, त्या कॅटेगरी सर्टिफिकेटच्या निकषानुसार तुम्हाला पडलेले मार्क्स. जर तुम्ही ओपन मधून असाल तर ओपनच्या कॅन्डिडेटला इथे 90 किंवा 90 प्लस मार्क लागतात आणि कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर 82 किंवा 82 प्लस मार्क तुमचे असेल तर तुम्ही ही टीईटी पात्र झालेले आहात. पण शिक्षक म्हणून तुम्हाला परत पात्र करायची गरज नाही. दुसरा मुद्दा, तुम्ही कोणत्या वर्गाला इथे, कोणत्या गटाला शिक्षक म्हणून इथे रुजू आहात त्या गटानुसार तुम्हाला पात्रता परीक्षा पात्र होणं गरजेचं आहे. आता यातला दुसरा मुद्दा जो इथे मेन्शन केलेला नाहीये, पण मी आधीच इथे सांगून टाकतो की तुम्ही ज्या गटाला आहात, तुम्ही गट कोणता आहे तुमचा, दोन गट यामध्ये आहे. एक तर पहिला गट आहे 1 ते 5 आणि दुसरा गट आहे 6 ते 8. जर तुम्ही 1 ते 5 ला असेल तुम्हाला पेपर 1 पास होणार आहे, 6 ते 8 ला असाल तर पेपर 2 पास होणार आहे. जर कुणी पेपर 2 पास झाला असेल, पेपर 1 1 ते 5 च्या गटाला असून सुद्धा, 1 ते 5 गटाला असून सुद्धा पेपर 2 पास झाला असेल तर पेपर 1 द्यायची त्याला गरज नाही. या संदर्भातला GR पण अवेलेबल आहे. पण जो विद्यार्थी फक्त 1 ते 5 ला पास झाला, 6 ते 8 ला पात्र नसेल तर ह्या विद्यार्थ्यांना मात्र 6 ते 8 साठी पात्रता एक्झाम देणं गरजेचं असणार आहे. एखादा शिक्षक असेल त्यानुसार बघा, म्हणजे 1 ते 5 शिक्षकाने दुसरा पेपर पास झाला तर पहिला पेपर द्यायची गरज नाही, किंवा 1 ते 5 शिक्षकाने पहिला पेपर पास झाला दुसरा द्यायची गरज नाही, किंवा 1 ते 5 च्या विद्यार्थ्याने 6 ते 8 ची, म्हणजे 6 ते 8 च्या विद्यार्थ्याने 1 ते 5 ची क्वालिफाईड झाला तर 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांना मात्र दुसरा पेपर द्यावाच लागणार आहे. माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. परत मी डिक्लेअर करतो, तीन मुद्दे तुम्हाला सांगतो. एक शिक्षक आहे, हा शिक्षक हा ह्या गटासाठी आहे. मग ह्या गटासाठी असेल तर त्यांनी पात्र होण्यासाठी बघा, त्यांनी पात्र होण्यासाठी जर हा पहिला पेपर पात्र झाला आणि हा झाला तर हा विद्यार्थी पात्र आहे का, तर याचं उत्तर आहे हो. दुसरा विद्यार्थी घेतला मी, बी नावाचा विद्यार्थी, या विद्यार्थ्याला पेपर 2 पात्र व्हायचा आहे. पेपर 2 पात्र होत असताना तो पेपर 1 पात्र झाला, पेपर 2 पात्र झालाच नाही, तर ह्या विद्यार्थी पात्र आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. पण एखादा विद्यार्थी जर असेल, एखादा विद्यार्थी असेल बघा जो पेपर 2 ला पात्र आहे, पेपर 2 ला पात्र आहे पण पेपर 2 पात्र झालेला आहे, म्हणजे इथे जर पात्र झाला असेल तर हा पात्र आहे का, त्याचं उत्तर आहे हो. इन दॅट केस मला असं सांगायचं, पेपर 2 जर पास झाला तर पेपर 1 पेपर 2 दोन्ही ठिकाणी चालणार आहे. पण पेपर
1 पास झाला तर पेपर 2 साठी तुम्ही पात्रता इथे कन्सिडर केली जाणार नाही. ओके, सो 2 मुद्दे तुम्हाला सांगितले, पात्रतेबद्दल एक सांगितलं गटनिहाय, दुसरा मुद्दा तुम्हाला इथे कॅटेगरी आणि ओपन नुसार किती मार्क हवे. कागदपत्रे कोणती लागतील तिथे महत्वाचं एकच कागदपत्र आहे, तुमचं व्हॅलिड असणारं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटीची गरज आता नाहीये, ती नंतर 6 महिन्यांनी दिली तरी चालणार आहे. सो आता कास्ट सर्टिफिकेट तुमचं इथे फक्त व्हॅलिड आहे, ते तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कॅटेगरीनुसार मार्क 82 प्लस आणि ओपनचे 90 प्लस लागणार आहे. सो ज्यांना जसं म्हणणं असेल की सर मी कॅटेगरीमध्ये आत्ता आहे पण त्यावेळेस ओपन होतो, मला 90 मार्क पाहिजे का, नाही 82 प्लस असेल तरी चालणार आहे. आता हे जनरल निकष मी तुम्हाला सांगितलं, याबद्दल अजून डिटेल्स तुम्हाला मी होता डॉक्युमेंटरी दाखवतो, पण याबद्दल तुम्हाला अजून मग काही शंका असेल, काहींचं वेगळं म्हणणं असेल तर मला कमेंटमध्ये टाका. याच्यावरती होतं डिटेलमध्ये विथ प्रूफ सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. ओके, सो हा मुद्दा बऱ्याच शिक्षकांचा आहे आणि अजून बरेच शिक्षक आम्हाला खूप जास्त मेसेज पाठवत आहेत तुमच्याचमुळे. सो खूप चांगलं वाटलं सगळे मेसेज बघून, सगळे मेसेज आमच्या टीमनी माझ्यापर्यंतही पोहोचवली, माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट मी सगळ्या वाचल्यात. सो तुम्हाला माझी विनंतीपूर्वक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुमचं स्वतःचं पूर्ण नाव, फोटो, स्कोर कार्डचा फोटो, मोबाईल नंबर आणि मेसेज ह्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या, जेणेकरून आमच्याकडे किती विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीचे व्हिडिओ किंवा इग्नाइट अकॅडमीचं मार्गदर्शन घेऊन पास झाले, आम्हाला सुद्धा हा रेकॉर्ड ठेवता येणार आहे. सो आम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं राहिलं असेल त्यांनी घाबरून जायची गरज नाही, परत तुम्हाला जूनमध्ये संधी आहे, जोमाने तयारी करा. आणि ह्या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाल्या आहे. टीईटीची पण बॅच आहे, टीडी प्लस सीडीची पण बॅच आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना टीईटी कोड वापरून 25% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली, जॉईन करू शकता. अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.